बुद्धांचा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. सर्वांनी हात जोडायचे. त्रिसरण पंचशील होईल. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. आदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेष्मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. सुरामेरयमज्जपमाददाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. साधु साधु साधु. वनगन्धगुणोपेतं एतं कुसुमसन्तति पूजयामि. मुनिन्दस्स श्रीपादसरोरुहे पूजयामि. जय 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 भीम, जय भीम, जय 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 भीम, जय भीम, जय भीम का बच्चा दिल का सच्चा, और भीम का बच्चा दिल का सच्चा बात ही न्यारी है. भीम का बच्चा दिल का सच्चा बात ही न्यारी है. अरे एक ले ताली बाबा सबको बाकी, एक ले बाबा सबको बाकी. बाबा भीमाचा कायदा नटवला इन जय भीमवाला पटवला. बाबा भीमाचा कायदा नटवला इन जय भीमवाला पटवला. बाबा भीमाचा कायदा नटवला इन जय भीमवाला पटवला. मजबूत बांधा गडी तो खंडा नेमका तो पाहून पटवला. मजबूत बांधा गडी तो खंडा नेमका तो पाहून पटवला. मजबूत बांधा गडी तो खंडा नेमका तो पाहून पटवला. मजबूत बांधा गडी. जय 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 भीम, जय भीम, जय 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 भीम, जय भीम, जय और भीम का बच्चा दिल का सच्चा, भीम का बच्चा दिल का सच्चा बात ही न्यारी है. भीम का बच्चा दिल का सच्चा बात ही न्यारी है. भीम का बच्चा दिल का सच्चा बात ही न्यारी है. भीम का बच्चा दिल का सच्चा बात ही न्यारी है. और एक ले जय भीमवाला, एक ले जय भीमवाला सबको बाकी. एक ले जय भीमवाला सबको बाकी. जय जय भीम बाबा, जय जय भीम, जय जय भीम बाबा, जय जय भीम. मुख्तेसर विसा साजे रे की वाणी सिंह सी लागे रे. जय जय भीम बाबा, जय जय भीम. मुख्तेसर विसा साजे रे की वाणी सिंह सी लागे रे. गाँव गाँव और गली गली में जिसका डंका बाजे रे. जय जय भीम
बाबा जय जय भीम जय जय भीम माझी अवलाद झाले बेटा लाख बापाचं कर्ज पाणी पकडात पाणी शिरलं त्याला काय ते शिर जोडा पाहून बघते आमची गाव तो पाणी गोळा भर चौकामध्ये दाखवता असतो जयंतीचा सोहळा भर चौकामध्ये दाखवता असतो जयंतीचा सोहळा भर चौकामध्ये दाखवता असतो जयंतीचा सोहळा हिंदुस्थानाला वाचवलं एका महाराच्या पोरानं रूढी परंपरेला मैं हूं आफाक अहमद और आप देख रहे हैं न्यूज़ NSO इंडिया। इस वक्त हम धारावी के लेबर कैंप में मौजूद है, जहां पर बाबा साहेब अम्बेडकर का बालक किला कहा जाता है। यहां पर लाखों अनुयायी हैं जो बाबा साहब को बेतहा मोहब्बत करते हैं, उनसे प्यार करते हैं, उनसे आस्था है। और ये यहाँ पर आज देखेंगे कि किस तरह से यहाँ पर रैली निकली बाबा साहब के जयंती के समय कि हर तरफ जो है वो जय भीम के नारे लगाए जा रहे हैं। क्या महिला, क्या पुरुष, क्या बच्चे, क्या युवा, क्या युवती, सबके सब जो है आज यहाँ पर बाबा साहेब को जय भीम के घोषणा लगाते हुए मौजूद है। और कई नेता भी यहाँ पर आते हैं, चाहे अभी आपने देखा कि अनिल सर देसाई आए हैं, सरनाई सर देसाई आए हैं, वर्षा गायकवाड़, ज्योति गायकवाड़, बाबूराव माने, तमाम नेता यहाँ पर आएंगे और यहाँ पर आने के बाद जो है वो बाबा साहब के दर्शन लेंगे और उसके बाद आगे जाएंगे। अब देखिए किस तरह से यहाँ पर भीड़ लगी। भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी की 135वीं जयंती आज मुंबई में, महाराष्ट्र में, पूरे देश भर में, बल्कि पूरे दुनिया भर में आज मनाई जा रही है। और जो संविधान डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी ने इस देश को दिया है वो इतनी बड़ी देन है, इतनी बड़ी उपलब्धि है कि यहाँ उस संविधान में गरीब में गरीब, साधारण में साधारण लोगों को हक प्रदान किए और लोकतंत्र का पूरी बुनियाद लोकतंत्र की इस संविधान में। भाई ये बालक किला है बाबा साहब अम्बेडकर का, यहाँ हर अनुयायी जो है वो बाबा साहब पे जान देना चाहता है। मुझे ऐसा लगता है कि आज का दिन खुशी का दिन है। आज बाबा साहब की जयंती है और बाबा साहब नहीं होते तो वर्षा गायकवाड़ नहीं होती, ना कोई यहाँ पे जितने भी लोग हैं वो यहाँ पे नहीं होते। आज हमारे पिता की, आज हमारे सबसे बड़े जो है अथांगा ज्ञान सागर की आज जयंती है और मैं इस अवसर पे सबको शुभकामनाएं दे रही हूँ। ज्ञान का दीपक जलाने का काम उन्होंने किया, देश को संविधान दिया, देश को एकता अखंडता से रखने के लिए कानून व्यवस्था दी। और मुझे लगता है इस बारे में आज बात होनी चाहिए, ना कि क्या कोई कह रहा है, क्योंकि बाबा साहब तो बड़े, बहुत बड़े थे और आसमान की तरफ जो भी बोल के थूकता है उसको उसके ही मुंह पे गिरती है। तो मेरा इतना ही कहना है कि बाबा साहब का ज्ञान, बाबा साहब की चळवळ और बाबा साहब ने जो समान सबको लाने का काम किया है, मैं उनको यहाँ पे आज भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी का जयंती उत्सव पूरे विश्व में मनाया जा रहा है। और आप देख रहे हैं शाहूनगर में भी यहाँ पे हर साल उत्साह और आनंद से और जोश से यहाँ पे जयंती उत्सव मनाया जाता है और सब मिलके हम लोग ये जयंती उत्सव मनाते हैं। और ये पूरे मुंबई का अगर देखेंगे तो सबसे बड़ा जो मिरोनुक रहेगा, तो सबसे बड़ी मिरोनुक यहाँ पे रहती है। और सब को साथ में लेके डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी के विचारों को भी साथ में लेके और उनको आदर्श मानते हुए काम करने के लिए सभी मिलकर हम लोग काम करते हैं। मैं खुद को भाग्यशाली समझता हूँ कि मेरा जन्मदिन भी आज है। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी के जन्मदिन पे मुझे जन्म मिला, ये मैं भाग्य समझता हूँ। तो मेरा यही कर्तव्य है कि डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी के विचारों को आगे लेके जाने का, उनके सपनों का भारत निर्माण करने का और उन्होंने जो मार्गदर्शन दिशा दी है उस दिशा के तहत काम करने का। बाबा साहब आम्बेडकर उनकी जयंती 135वीं जयंती को सबको शुभकामनाएं। ये कार्यक्रम करने में हम लोग 1.5-2 महीने से मेहनत करते। मेरे साथ जो टीम होती है वो टीम और हम लोग सब लोग मिलके बहुत मेहनत करते, दिन रात मेहनत करते ये जयंती बहुत यशस्वी करने के लिए। यहाँ पर हमारी वर्षा ताई, ज्योति ताई और
आपने देखा आनंद देसाई, थोड़ी देर में और भी बड़े बड़े लोग आने वाले हैं, सरनायक भी आए और बड़े बड़े लोग आने वाले हैं। तो ये बाबा साहब की जयंती है, बाबा साहब की जयंती में हर कोई आना चाहता है और मातुक मगा लेबर कैंप की ये भव्य दिव्य जयंती है और ये जयंती में सभी लोग हर साल आज सभी खरं लोग सांगायचं तर खूप आमच्यासाठी आनंदोत्सव आहे. पूर्ण भारतातच नाही पूर्ण जगभरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहात आणि मोठा आनंदोत्सव साजरी करत आहे. ही जयंती 135वी जयंती आमच्या बाप्पाची जयंती आहे. खरंच आम्हाला खूप अभिमान वाटतो. म्हणजे आम्ही वर्षानुवर्ष ह्याच जयंतीची वाट बघतो की कधी आमची 14 एप्रिल येते आणि कधी आम्हाला आनंदोत्सव साजरा करायला पाहिजे. काही लोक असतात जे सो कॉल्ड आंबेडकरवादी बोलतात की यांनी पुस्तक वाचले पाहिजे, बाबासाहेबांची जयंती हे नाचून नाही केली पाहिजे, वाचून केली पाहिजे. मला त्यांना एकच उत्तर द्यायचे, बाबांनो आम्ही बाबासाहेबांना वाचलो पण, आम्ही 365 दिवस वाचतो पण, आम्ही त्यांचा अभ्यासही घेतो पण, वर्षातून एकदा आम्ही नाचतो आणि हा सण आमच्या हक्काचा. त्यामुळे मला त्यांना उत्तर द्यायचं आहे की इथे आम्ही बाबासाहेबांची जयंती वाचून पण करतो आणि नाचून पण करतो. बाबा साहब का बाले किला है, यहाँ पर हर अनुयायी जान देने को तैयार है बाबा साहब के. अभी देखा कि किसी ने बाबा साहब को अपशब्द से कहा कि पूरा धारा भी वहाँ पर उमड़ आया. बेशक क्यों नहीं, जिस बाबा साहब ने हमारे लिए जो काम किया है ये भगवान भी नहीं कर सकता है, समझा क्या, ये भगवान भी नहीं कर सकता है. वो हमारे लिए भगवान है, भगवान से बढ़कर है. अगर उनके लिए कोई भी कुछ अपशब्द निकलेगा तो उनको तो हम लोग छोड़ेंगे भी नहीं. बाबा साहब ने जो काम किया उसको लेकर कई ऐसे लोग हैं जो उनका विरोध भी आज के दिन करते हैं. अरे उनको तो वही काम धंधा है, दूसरा कुछ काम धंधा है थोड़ी है. जब बाबा साहब चाहिए तो बोलेंगे बाबा साहब ऐसा है और जब नहीं चाहिए तो कुछ भी कुछ बोलते रहते हैं. क्या लगता नहीं आपको कि जीवित बाबा साहब से ज्यादा जो है इस दुनिया से गए हुए बाबा साहब जो उनको खतरनाक है? बिजनेस खतरनाक ही हो गया ना. बाबा साहब होते तो फिर क्या बात थी. हाँ, बाबा साहब होते तो आज दुनिया में ऐसा होता ही नहीं था, एकदम सरल चलता था सब कुछ. बाबा साहब नहीं होने के बाद भी आज भी उनके छत्र छाया में एकदम सरल चल रहा है. आज के इस कार्यक्रम को लेकर क्या कहना चाहेंगे आप? मैं इतना कहना चाहूँगा, बाबा साहब की जयंती धूमधाम से मनाना चाहिए, शोरों से मनाना चाहिए, क्योंकि ये हमारे बाप की जयंती है और हमारा बाप डॉक्टर बाबा साहब आंबेडकर है और उनकी जयंती धूमधाम से होना चाहिए. सर्वांना जय भीम. आमची ही मिरवणूक आहे, ही गेले 60 वर्ष झाले माटुंगा लेबर कॅम्पची प्रथा आहे. कित्येक वर्ष झाले पूर्वी दलित पॅन्थरचे कार्यकर्ते, विभागातले जुने जाणते कार्यकर्ते, समाजसेवक ही मिरवणूक काढायची. ती प्रथा दीपक भाऊ वाघ तसंच आमची सर्व टीम सर्व उत्साहाने दरवर्षी ही मिरवणूक काढत आहे. दीपक भाऊ वाघ मिरवणूक कमिटीचे 9 वेळा अध्यक्ष झाले आहेत. त्यांच्या सोबतीला मी मीडिया प्रमुख अजय देठे दरवर्षी त्यांच्या खांद्याला खांदा देऊन मिरवणूक कशी उत्साहात साजरा होईल ते आम्ही सर्व मिरवणूक कमिटीची टीम विचार करून मिरवणूक हर वर्षी सक्सेस करत असतो. तेव्हा ज्या विभागातल्या भगिनी लग्न करून बाहेर गेलेल्या असतात माटुंग्याच्या, या दिवशी त्या माहेरी येतात आणि बाबासाहेबांच्या मिरवणुकीमध्ये एन्जॉय करतात. तेव्हा आम्हाला अभिमान आहे का बाबासाहेबांनी आपल्या सर्वांसाठी इतकं केलं. आज त्यांच्या बदल्यात आम्ही चांगले कपडे घालतोय, चांगलं कामधंदा करतोय, आमचे मुलं चांगलं एज्युकेशन घेत आहेत. तेव्हा बाबासाहेबांचे उपकार आमचा समाज कधी विसरणार नाही. इथेच थांबतो. त्रास का होतो लोकांना? जयंतीला त्रास असा होतो की त्यांनी बाबासाहेबांना अजून ओळखलेच नाही. बाबासाहेबांना जातीच्या चष्म्यातून बघू नका. बाबासाहेबांनी काय केलं, ज्या बाईने बाबासाहेबांना पण मानलं ना, बाबासाहेबांनी त्या बाईसाठी पण केलं. नाहीतर आज आमच्या स्त्रिया फक्त चूल आणि मूल करत असले असते. जातीवाद लोकांना आत्ताही त्रास होतोय बाबासाहेबांचा. अरे पण जे जातीवाद लोक करणारे आहेत ते सुद्धा बाबासाहेबांचा फायदा घेतात. बाबासाहेबांनी जे कलम लिहिले, बाबासाहेबांनी ज्या काही गोष्टी केल्या संविधाना थ्रू आपल्या सर्वांना दिल्या, त्या सर्व गोष्टीचा फायदा घेतात आणि बाबासाहेबांनाच नावं ठेवतात. किती वर्ष झाले ही उत्सव साधी रॅलीची? हा, गेले आमच्या माटुंगा लेबर कॅम्प मध्ये गेली ही 60 वर्ष झाले आम्ही ही जयंती करतोय आणि ही बाबासाहेबांची ही आता 135वी जयंती होती. या अगोदर जयंती आम्ही कधी केळीच्या गाडीवर, हातगाडीवर अशी जयंती त्या टायमाला काढायचो. त्या टायमाला आमचे आजापंजा असायचे. पण आता आम्ही जयंती मोठ्या थाटामाटात करतो आणि रॉयल करतो आणि हक्काने बोलतो आमच्या बापाची जयंती आहे. त्रास कोणाला होत नाही. ज्यांनी बाबासाहेबांना डोक्यात घेतलंय त्यांना कधी त्रास होत नाही. पण काही जातीयवादी लोक आहेत जे बाबासाहेबांचा जय जयकार त्यांना बघवत नाही. बाबासाहेब फक्त भारतामध्ये मर्यादित नाही आहेत. बाबासाहेबांचा पुतळा वॉशिंग्टनला बांधला आहे. 152 देशामध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी करतात. बाजूला पाकिस्तान
पाकिस्तानसारखा देश आहे तिथेही आजच्या दिवशी बाबासाहेबांची जयंती साजरी करतात. तेव्हा बाबासाहेबांनी फक्त भारतासाठीच नाही तर इतर देशासाठीही काहीतरी बाबासाहेब सोडून गेले आहेत. तेव्हा बाबासाहेबांना सिम्बॉल ऑफ द नॉलेज म्हणून हे ऑल वर्ल्डमधून बाबासाहेबांना पुरस्कार पदवी देण्यात आलेली आहे. आपलं बदनसीब आहे का बाबासाहेबांना भारतरत्न बाबासाहेब गेल्याच्या नंतर 60 वर्षांनी 65 वर्षांनी देण्यात येतं. तेव्हा बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं ते सर्व जाती धर्मांचा विचार करून लिहिलं. गोर गरीब दलित जनतेचा विचार करून बाबासाहेबांनी ते लिहिलं. असं नाही का दलितांसाठीच लिहिलंय. बाबासाहेबांनी ओबीसीसाठी मराठासाठी सर्वांसाठी आरक्षण दिलेलं आहे. तेव्हा काही लोक पॉलिटिशियन दिशाभूल करतात का बाबासाहेबांनी आपल्यासाठी काही केलं नाही फक्त दलितांसाठी केलं आहे. तर मी त्यांना सांगू इच्छितो हे सर्व चुकीचं आहे. बाबासाहेबांनी सर्वांसाठी केलंय. बाबासाहेबांनी कधी जातपात केली नाही. बाबासाहेबांनी कधी प्रांतवाद केला नाही. तसं केलं असतं तर बाबासाहेबांनी फक्त महाराष्ट्रापुरता विचार केला असता. पण बाबासाहेबांनी तसा विचार केला नाही. बाबासाहेबांनी ऑल ओव्हर भारताचा विचार केला. त्या टायमाला बाबासाहेबांनी विचार असा केला का भारतामध्ये लोकसंख्या वाढत जाणार आहे. तेव्हा नद्या सगळ्या जोडायच्या, धरणं बांधायचे, हे सर्व बाबासाहेबांची संकल्पना आहे. परत वीज निर्मिती कशी होईल, लोकांना वीज कशी मिळेल, कारण बाबासाहेबांनी बत्तीखाली अंधारात अभ्यास केलेला आहे आणि ते इथपर्यंत आज पोचलेलं आहे. तेव्हा बाबासाहेबांना ही जाण होती मी जे सोसलंय या लोकांनी सोसलं नाही पाहिजे. तेव्हा बाबासाहेबांचे उपकार भारत देशावर खूप आहेत आणि ते सदैव राहतील. बाबासाहेबांचे उपकार कधी मिटू शकत नाही. तेव्हा मी इतकंच बोलेल. जय 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 भीम, जय भीम, जय भीम.